समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. एव्हीएम स्ट्रायकर्स, आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर आपले प्लेइंग 11 द्यायचे आहेत. एव्हीएम स्ट्रायकर्स. साईश जर कॉमेंट कक्षात आला तर बरं होईल, असं लोकांची मागणी येते. साईश आपल्याला सकाळपासून त्या छत्रीतच दिसत आहेत. साईश छत्रीत बसले की संघ आणि अभिषेक मालोडे खुश असतात. एव्हीएम स्ट्रायकर्स, आपल्याला विनंती असेल आपले प्लेइंग 11 लिस्ट पाठवा लवकरात लवकर. एव्हीएम स्ट्रायकर्स. लकी, तू लकी आहे ना? चला, प्रथम फलंदाजीसाठी आले दर्शन देवरे आणि सचिन पवार. गोलंदाजी मार्कवरून गौरांग वाकडे. उत्कृष्ट असे दोन्ही खेळाडू, त्याचप्रमाणे गोलंदाजीसाठी असलेलाही खेळाडू एक नावाजलेला खेळाडू आहे, ज्याच्यावरती अनेक विक्रम आहेत. लकी, तुझा स्टॅटिक्स चुकीचे ठरले आहेत. दर्शन देवरेच्या बॅटमधून 1 बॉल 1 रन. मागच्या मॅचमध्ये गौरांग यांच्या बॉलिंगमध्ये जास्त रन गेले होते. पाहूया ह्या मॅचमध्ये त्याच्याकडून विकेट येतात का. अरे बाई, उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. निर्धाव चेंडू. सचिन पवार मागच्या नॉकआउट सामन्यांमध्ये एक नावाजलेलं नाव होतं. आणि सचिन पवार परतताना दिसतंय आपल्याला. गौरांगने विकेट घेतलाय. निखिलने कॅच घेतली आहे. नवीन फलंदाज साहिल. हळूहळू माईकवर तुमचा आवाज जातोय. ऑलिम्पिक संघाने त्यांचा एक स्टार खेळाडू आणला नाहीये. ज्याने मागचे 2 सीझन गाजवले होते, तो खेळाडू ह्या सीझनमध्ये दिसत नाहीये. याची आपल्याला खंत आहे. पकड 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 पकड. काहीतरी घेऊन चाललाय पोरगा, काहीतरी घेऊन चाललाय. पकड. 45 नंबर त्याच्या पाठी धावताना दिसतोय. त्याला पकडा. आणि हा आपण मॅच बघतोय तर तिथेही विकेट गेलाय. 2 ओव्हर 2 दमवलाय प्लेयरला. त्याला घेऊन या, उचलून घेऊन या त्याला. आणि गौरांग वाकडे यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. अभिषेक मालोडे खुश आहेत, त्याबरोबर साईश देखील खुश झालेले आहेत. त्याच्या घरातले बरे तुम्ही सोडू नका त्याला. ती छत्री कामी आली आहे त्यांना. धाव संख्या दिसते ती 2 गडी बाद 2. आणि पहिल्या षटकातील शेवटचा असा चेंडू.
जमा करा त्याला. वरती उलट टांगून ठेवला तरी चालेल. मस्त, खूपच छान. चांगली एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे गौरांग यांच्याकडून. चांगली कार्यवाही करावी त्या व्यक्तीवरती. आणि लकी यांचे स्टॅट्स थोडे उलटे होताना दिसत आहेत. साईश पुढे बसलाय पण मॅच जिंकते टीम. त्याला उद्यापासून आणूच नका, घरी बसून काम करायला लावा. सिद्धेश टोटम आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येताना. चांगला चांगला फटका मारायचा प्रयत्न. 2 धावा काढण्यात यश आलेलं आहे तिसऱ्या धावासाठी. आणि या तिसऱ्या धावेवर रनआउट झालाय. गौरांग वाकडे यांनी डायरेक्ट हिट मारलेली आहे आणि रनआउट झालेले आहेत. माघारी परत आहेत साहिल तिसऱ्या धावेसाठी. आणि इथून पंचांकडून एक निर्णय आलाय, 1 रन शॉर्ट सुद्धा आहे. म्हणजे या चेंडूवर फक्त एकच धाव. धन्यवाद पंच. राहुल रजनी येत आहेत. नवीन फलंदाज येत आहेत राहुल रजानी. मागच्या विजयामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा होता असा खेळाडू अटीतटीच्या सामन्यामध्ये विजय खेचून आणण्यामध्ये यांचा मोलाचा वाटा होता. पुढील होणारा सामना इलाइट इन्फोर्सेस विरुद्ध वायस्कॉट वॉरडॉग्स. दोन्ही संघांना विनंती असेल इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. चांगलासा फटका. एक रन समाधान मानावं लागत आहे. गुणफलकावर 4 रन 3 विकेट. चांगलासा फटका. खेळाडू बॉलच्या खाली आणि झेल बाद झाल्यात. प्रभादेवीचा खेळाडू कॅचर असं इथे समजलं जातंय. साईजच्या विभागातला हा खेळाडू. साईज थोडासा खुश दिसतो वाटतं. प्रसन्न उत्कृष्ट अशी झेल पकडली आहे आणि खूप खुशच दिसत आहेत अभिषेक मालोडे संघ मालक. साईशला उद्यासून हाण नका, मग तुम्ही फायनल पर्यंत पोहोचाल. त्यांनी आदेश दिलाय साईशला त्या छत्री सोडायची नाहीये. आतापर्यंत लोएस्ट स्कोरचा आहे 16 रन. अंकुश आलाय. अंकुश सिंग मॅन फ्रॉम विरार.
आणि एक अवांतर धाव वाईड, पंचांचा इशारा. गुणफलकाधिकारांची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगलासा खेळ पाहायला मिळतोय नायडॉग संघाकडून. एक दिवस खराब होता त्यांच्यासाठी, पण आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप चांगला आहे. चांगली अशी गोलंदाजी, चांगली अशी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळत आहे. तीन दिवसाच्या ब्रेकमध्ये चांगली अशी प्रॅक्टिस घेतली वाटतं अभिषेक मालोड यांनी. आणि चांगला निर्णयही आपला साईशला बाहेर बसवण्याचा. फुलटास असा चेंडू होता पण मिस केलाय. आणि पंचांचा इशारा वाईड. अवांतर चेंडू. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. स्ट्राईकवर असतील अंकुश. आपल्या संघासाठी काय करू शकतात का पाहायचं आपल्याला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 9. 4 गडी बाद 9. 4 गडी तंबूत परतलेत एव्हीएम स्ट्रायकर संघाचे. खूपच सुरेख अशी गोलंदाजी केली आहे नायटॉक संघाने. चार चार कलमं लागली असंच बोलतात काहीतरी. आणि सोन्या खूप नाखुश दिसत आहेत तिकडे आपल्याला. सोन्या कधी नाचणार आहे. हाय हाय अजून हात दाखवलाय. कांतारा. तिसरं षटक घेऊन येतोय निखिल गायकवाड. पहिल्या आजच्या सकाळच्या सत्रामधील पहिल्या सामन्यात नायटॉक्सच्या खूप सुरेख अशी कामगिरी केलेली निखिल यांनी. बघूया आताच्या सत्रामध्ये काय कामगिरी निभावत आहेत आपल्या संघासाठी. फक्त 9 धावा झाल्यात गुणफलकावर. 9 धावेवर 4 विकेट. आणि हा रनआउट झालाय अंकुश सिंग. दुसऱ्या रनवर रनआउट झाले आहेत अंकुश सिंग. खूपच चांगली कामगिरी करतोय नायटॉक संघ आज. पाचवा गडी तंबूत परतलाय एव्हीएम संघाचा. खूपच नाराज आहेत. खूपच नाराज आहेत प्रदीप आणि सोन्या.
चांगली गोलंदाजी. हॅलो, चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. आज सर्व खेळाडू खेळतात काय? तीन चेंडू झालेत या षटकातील. खूप चांगला असा फटका, पण किती धावा मिळतील बघूया. 2 धावा. धावसंख्येत वाढ होताना दिसते आपल्याला. धावसंख्या झाली आहे ती 13. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक निखिल यांच्या. पुढील होणारा सामना आहे एन्फोर्सेस विरुद्ध वॉरडॉक्स. इन्फोर्सेस विरुद्ध वॉरडॉक्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि 2 धावा धावून काढल्यात, उत्कृष्ट अशा धावा, चांगल्या. धावसंख्या होते ती 15. शेवटचा चेंडू. खूपच चांगला असा फटका आणि 4 धावेंसाठी. धावसंख्येत वाढ होताना आपल्याला दिसते. धावसंख्या झाली ती 19. 5 गडी बाद. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 19. बघूया चौथा षटक कोण घेऊन येतो आपल्या संघासाठी. या इनिंग मधला पहिला चौकार होता. वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतोय मीत. मिच खाले. एव्हीएम स्ट्रायकर्स कडून फलंदाजीची जोडी आहे अमित आणि अमर. बघूया आपल्या संघासाठी काय भूमिका निभावतायत. आतापर्यंत 3 षटकात फक्त 19 धावा आल्यात गुणफलकावर. फक्त 6 चेंडू शिल्लक आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत अमित आणि अमर. मिच शिकाले. आपला संघ जेव्हा संघर्ष करत होता तेव्हा एखाद्या आपल्या संघाटी खेळताना इथे पाहायला मिळत होते. पंचांनी बाद ठरवलंय. रनआउट झालेत अमर. आणि 6वा गडी तंबूत परततोय एव्हीएम स्ट्रायकर संघाचा. खूपच नाखुश असे दिसत आहेत संघ मालक प्रदीप देशमुख. सगळ्यांना बॅटिंग भेटेल असं वाटतंय. आणि स्वप्नील चव्हाण आपल्याला कुठे दिसतच नाही आहेत. कांताराची ऍक्टिंग तर केली होती. दिसतोय भेटेल तेव्हा. रोशन तुला भेटायला आलाय. स्वप्नील बोलतायत बॉलिंग अजून आमची बाकी आहे. एक बॅलन्स टीम आहे त्यांची. वाईड. पंचांचा इशारा वाईट. एक अवांतर धावसंख्या आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 20. पुढील होणारा सामना इलिट आणि ऑर्डॉक्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती. वाईड. पंचांचा इशारा आलाय वाईड. इलिट आणि ऑर्डॉक्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. मानंद
आणि अनुज मयुरेश आपल्याला नाही बोलवत आहे, आपल्या कॅप्टनला बोलवलं आहे. अरे इथे हे नवीन प्लेअर आले आहेत. एक्झिबिशन मॅच नाही आहे आज. दीपक आणि मयुरेश. पंच आपला डिसिजन द्यायचा आहे. चौकार खूपच चांगली. गुणफलकात 4 रनाची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण तिथे बघतोय स्वप्नील चव्हाण यांची खूप चांगली अशी भूमिका आहे. त्यांचं खूप चांगलं असं लक्ष आहे. महानन आपण यायचं टॉससाठी. यानंतरचा सामना असेल तुमचा. अक्षय आपण टॉस उडून घ्या. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या होते ती 26. अमित शर्मा बॅटिंग कोई नाही आणि हा निर्धाव चेंडू खूप चांगला असा चेंडू टाकलाय मित यांनी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली आहे 26. आणि एकाच धावेवर समाधान. धावसंख्येत बदल. धावसंख्या जाते ती 27 धावांवर. आणि हा इनिंग मधला शेवटचा चेंडू. बघूया अमित आपल्या संघासाठी काय करतायत. 27 धावा झाल्या आहेत. एका षटकाराची गरज आहे. मग सामना पूर्णपणे ते फिरवण्याची ताकद ईव्हीएम संघ ठेवतो. नाही. पंच आता आउट होता का. सत्तावीस धावा झाले धावफलकावर आणि नाईट हॉक्स या संघाला 28 धावांची गरज आहे. पंचांना विनंती लवकर लवकर मॅच खेळवायची. आपण चांगला आपण आज सकाळपासून कामगिरी बजावली आहे. वेळेवर सर्व सामने पार पडले आहेत. त्याबद्दल आपले हार्दिक आभार. साईश आपल्याला एक विनंती करतायत आपले मित्र इथे. आपण बसूनच राहायचं आहे, उभे राहू नका. अभिषेक मालोडे तुम्हाला त्यांना पेपर बसून देतो. ठेवा. तुम्हाला पेपर पाठवतो आम्ही. खाली बसा. ग्रेड 3 आपली गादी हलते असं समजते आपल्याला. गुडघ्यातली गादी आपली सरकली होती. चला फक्त 28 धावांची गरज आहे. 24 चेंडू 28 धावा. काही होऊ शकतं. अरे दीपकला पण द्या खेळायला. दीपक बॅटिंग नाही दिली. बॉल घेऊन जा घरी. पुढील होणारा सामना एलिट इन्फोर्सेस वर्सेस वायस्कॉट वॉरडॉक्स. एलिट इन्फोर्सेस नाणेफेक जिंकलेली आहे. आपला निर्णय रवानी काढवायचा त्यांची मॅच आहे, त्यांना खेळू दे. रवानी आपण कॅरम लावायचंय. आपला हात दुखतोय. उद्या तुम्ही सुट्टी घ्याल हात दुखतो म्हणून. माझं तोंड नाही दुखणार. मला खायला देतात इथे. आज त्यामुळे माझं रवानी तोंड दुखणार नाही. खुश दिसत आहेत. गेल्या आठवड्यामध्ये झोपलेले दिसत होते. पुढील होणारा सामना इलिट वर्सेस ऑर्डॉक्स. इलिट संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय.
एलिट एन्फोर्सेस नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय दिलाय. म्हणजे वॉरडॉग संघाची पहिली फलंदाजी असणार आहे. बघूया आपला सामना आपल्याकडे झुकवण्यात यशस्वी होतात का. 24 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. बघूया एव्हीएम स्ट्रायकर संघ काय करतोय. सचिन पवार हे त्यांचे उत्कृष्ट बॉलर आहेत, उत्कृष्ट गोलंदाज आहेत. पूर्ण टीमच उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजांनी भरलेली आहे, पण काहीच हे संघर्ष करताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय हा संघ. जर्सी नंबर 18 गाल बाहेर येतात. चला सामना सुरू करायचा आहे. पंच 24 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. पहिलं षटक घेऊन येतोय जर्सी नंबर 33 राहुल राजानी. जर्सी नंबर 33 राहुल राजानी. एक उत्कृष्ट असा खेळाडू आपल्या ओनरच्या विश्वासावर खरा उतरतोय हा. राहुल राजानी सामना करतील. कोण आहे? प्रथमेश शिवेकर आणि निखिल गायकवाड. पाहूया कट केलाय बॉलला आणि एकच धाव मिळते या ठिकाणी. खूप चांगलं असं चेंडू टाकलाय राहुल. दुसरा चेंडू घेऊन येतील, त्यांना सामना करतील निखिल. मागच्या मॅचमध्ये एकहाती विजय मिळवण्यासाठी ज्यांचं मोलाचं योगदान होतं असा खेळाडू. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, पण खेळाडू बॉलच्या माग आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण. चौकार. कोणते पण गावडे आपल्याला बोलवतात, लवकरात लवकर पोचायचंय. बॅग घेऊन जायचंय धावत. आणि सागर रवाने आले आहेत समालोचन कक्षात. दिनेश गावडे थोडा धावत जायचं आपण लवकरात लवकर. हॅलो हॅलो. इथे आम्हाला नुकतंच कळालंय अभिषेक मालोडे यांनी ती छत्री घरून घेऊन आलेत. नाही, अच्छा, साईजच्या आधारमध्ये ती छत्री दिली आहे, त्यामुळे विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय नाईटॉक संघ.
चला 22 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. दिनेश गावडे ओके ना? खूपच चांगलं. आपल्याला खूप चांगले असे फिजिओ लावलेले आहेत दिनेश गावडे. हात लावले की प्लेयर बरे होतात. कोकिलाबेनचे फिजिओ असे दिनेशजी गावडे. काय झालं रे? चला सामन्याला परत सुरुवात. 22 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. नाईटॉक संघाला पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. नंतर दुसऱ्या चेंडूवर निखिल यांनी चौकार मारला आणि हा तिसरा चेंडू. सामना सुरू. धन्यवाद. आणि खूप सुंदर असा फटका 4 धावेसाठी. चांगली धाव. खेळी पाहायला मिळते ते आपल्याला. धाव संख्येत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या होते ती 9. 3 चेंडू मध्ये 9 धावा. खूपच चांगली. असं वाटतंय आजचा दिवस निखिल यांचाच आहे. क्रॅम्प पकडला होता पण पूर्णपणे रिकवर झाला प्लेअर. आपला हात जगन्नाथ. सर्व सर्व आणि उत्कृष्ट सर्व गोष्टी असा आपण फटका. ठीक करू शकतो. तुम्ही चुकीचा अर्थ घे नाही. तुमचं मत आहे. 2 धावा धावलेत. पायात क्रॅम्प येऊन सुद्धा दिनेश गावडे यांचे आभार मानताना दिसतोय प्लेयर. त्यांच्यामुळेच हे शक्य होत आहे. आपले फिजिओ दिनेश गावडे यांचा हात लागताच प्लेयरने चौकार मारलाय. धाव संख्या झाली आहे ती 11. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळत आहे निखिल गायकवाड. आपली चोख अशी कामगिरी बजावल्यानंतर परतताना इथे पाहायला मिळते आपल्याला. तरी त्यांचे संघ मला खूप खुश आहेत निखिल यांच्याकडून. तुम्ही खूप चांगलं काम केलं की साजिशला खाली बसवलंय. तो जर समालोचन कक्षात आला तर तुमचा संघाचं काही आपण खरं सांगू शकत नाही. तुमचा संघ देखील समालोचन कक्षात येईल. पुढील होणारा सामना एलिट इन्फोर्सेस वर्सेस वॉरडॉक्स. एलिट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. चला पुढील फलंदाज आपल्याला दिसतोय गौरांग वाकडे. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. 11 धावा धावफलकावर लागलेले आहेत तसे. प्रथम पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि निर्धाव असा चेंडू. खूप चांगल्या प्रतीची गोलंदाजी या ठिकाणी दिसते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 11. 1 गडी बाद. धावसंख्या 11 आणि 18 चेंडू मध्ये 17 धावांची गरज हे नाईटॉक संघाला. गौरांग वाकडे क्रीजवर आहेत. जोपर्यंत ते क्रीजवर आहेत तर मॅच ते एका ओव्हरमध्येही संपवण्याची ताकद ठेवतात. पण तरी सुद्धा एव्हीएम संघाकडे
उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. सचिन पवार आहेत. हो नक्कीच, एक उत्कृष्ट असा संघ त्यांनी निवडला आहे. प्रदीप देशमुख यांनी तांदळातनं जसा खडा शोधावा तसे खेळाडू शोधून काढलेले आहेत. स्वप्नील चव्हाण यांच्या निदर्शनाखालील हा संघ. चला, गोलंदाजी एंडवरून सचिन पवार पहिला चेंडू घेऊन येतोय. उत्कृष्ट असे गोलंदाज म्हणजे ज्यांनी आपल्या खेळाची आणि नो मॅन, माणूस नसलेल्या ठिकाणी गेलाय बॉल. थोडं मराठी तुमचं ट्रान्सलेट मराठीमध्ये करून देतोय मी. प्रणित आपण टोपी विसरलाय. साईराम बोला. साईराम बोला. साईराम अरे खूप अप्रतिम चेंडू टाकलाय सचिन पवार यांनी गौरंग वाकडे यांना. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे सचिन पवार. खूपच सुरेख गोलंदाजी. 3 चेंडूवर फक्त 2च धावा आल्यात आणि 15 चेंडूमध्ये 15 धावांची गरज नाईटॉक संघाला. मॅच फक्त फिरवू शकतात तिकडे साईशी उठला तर. आलटी पलटी दे घुमाके. 4 धावा. पंचांचा इशारा चौकार. धावसंख्येत 4 धावांची वाढ. धावसंख्या झाली 17 आणि 14 चेंडू मध्ये फक्त 11 धावांची गरज. नाईटॉक्सचे संघ मला खुश, पूर्ण संघ खुश. सांघिक खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जरी गौरांग वाकडे चालत नसतील तरी त्यांच्या संघातील इतर खेळाडू चालताना दिसतात आपल्याला. उत्कृष्ट अशी खेळी प्रथमेश शिवेकर यांची. आणि हा फक्त खूप चांगला 1च धाव मिळाली या ठिकाणी. खूप चांगली अशी कामगिरी करतोय प्रथमेश शिवेकर. आणि पंचांनी दिलाय वाईड एक अवांतर धाव. धाव संख्येत बदल. धाव संख्या जाते ती 19. अवांतर चेंडू अतिरिक्त धाव गुणफलकात एकाची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक साईडला झुकताना सामना पाहायला मिळतोय. पाहूया एव्हीएम संघ कमबॅक करतो का. चला, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाते ती 20. आता 12 चेंडू मध्ये फक्त 8 धावांची गरज. एव्हीएम संघ रोखू शकतो. त्यांच्याकडे एवढे चांगल्या प्रतीचे गोलंदाज आहेत. पाहूया काय होतं. लवकर सामने खेळ. पंचांना विनंती असेल लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. लवकर पंचांनी पंचांनी घड्याळ बघायचं आहे. सामने लवकर पार पडले पाहिजे. बॉलर नेम. धन्यवाद अस्मी आम्हाला सीट दिल्याबद्दल.
परत या जर्सी तेव्हा नंबर या. 10 दर्शन देवरे. हम्म. एक धाव आली आहे धावसंख्येत 22च्या स्वरूपात. खूप चांगला चेंडू हाताळला होता गौरा. धावसंख्या जाते ती 21. 11 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. पंच आणि अवांतर चेंडू अतिरिक्त धाव गुणफलकात एका रनाची वाढ होताना पाहायला मिळते आपल्याला. 11 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. हिमांशू हॅलो हिमांशूचा रेकॉर्ड मोडताना पाहायला मिळते. बॉल 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 बॉल. खूप सुरेख असा चेंडू दर्शन देवरे यांच्या मार्फत. माझाच अडतो आवाज. वाईट पंचांचा इशारा आलाय. वाईट. अवांतर चेंडू. गोलंदाज नाखुश आहे. हिमांशू तुझा रेकॉर्ड मोडला जातोय. आणि 10 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. निर्धाव असा चेंडू. 9 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. दर्शन खूप चांगली कामगिरी करते आपल्या संघासाठी. आणि हा अजून एक निर्धाव आणि कॅच आउट झाले आहेत. प्रथमेश शिवेकर तंबूत परततील. पुढील फलंदाज मित. खूप चांगली अशी गोलंदाजी करतोय दर्शन देवरे जर्सी नंबर 10. आठ चेंडू मध्ये 5 धावांची गरज. दर्शन यांचे 2 चेंडू बाकी आहेत. बघूया 2 चेंडू मध्ये काय कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. 2 चेंडूत दर्शन यांनी 2 विकेट जर पटकावले तर लकी जैन यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस दर्शनसाठी. आणि स्वप्नील चव्हाण यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. दर्शन देवरे यांना 2 चेंडू मध्ये 2 विकेट पटकावले तर. बघूया काय करतोय दर्शन. साईश खाली बसला त्याच्यामुळे मॅच त्यांच्या साईडने झुकताना आपल्याला पाहायला मिळते. आणि कॅच. हुकलाय पारितोषिक 1,500 रुपये हुकले. अजूनही पारितोषिक लागू आहे. जर दर्शन देवरे यांनी गौरांग वाकडे यांची विकेट काढली तरी सुद्धा पारितोषिक लागू होणार आहे. लकी जैन यांच्याकडून. एव्हीएम संघाला विनंती असेल त्या साईशला तुम्ही उभं करा. तुमची मॅच तुमच्या साईडने झुकेल. खूप सुरेख असा चेंडू टाकलाय पण 1 धाव मिळण्यात यश. 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. यश याला डेब्यू देतात वाटतं इलिटवाले. यश ठाकूर यांना डेब्यू देत आहेत. पुढील होणारा सामना इलिट वर्सेस वॉर्डॉक्स. चला 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे नाईटॉक संघाला. आणि स्ट्राईक वर असतील गौरांग वाकडे. नॉन स्ट्राईक एंडला आहेत मित. आणि बॉलिंग षटक घेऊन येतोय अंकुश सिंग. उत्कृष्ट असा गोलंदाज. संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. बघूया किती धावा रोखण्यात यश मिळते. सहा बॉलमध्ये 3 रनांची आवश्यकता. पाहूया अंकुश सिंग आपल्या संघाला विजयापर्यंत नेतात का. KVM संघ
साईशला उठवतोय. हॅलो, चांगलासा फटका, 4 रन. आणि नाईटॉक संघाने आणि साईश उभे राहिले आहेत, पण सामना जिंकलाय नाईटॉक संघाने. अभिजित यांनी त्याला उद्यापासून आणणे. हॅलो, जर उद्या साईश आला नाही तर तुम्ही ट्रॉफीवरही तुमचं नाव असेल. हॅलो, खेळायला जात आहेत.